तर विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत किंवा महाराष्ट्रातील नदी प्रणाली या घटकाविषयी आपण माहिती बघितलेली होती. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची थोडक्यात माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला याच महाराष्ट्रातील नद्यांची सविस्तर माहिती बघायची आहे. हे बघत असताना त्या नद्यांची लांबी रुंदी, त्यांचं असणारं नदी खोरं, त्याचबरोबर या नद्यांच्या असणाऱ्या उपनद्या, या उपनद्यांची असणारी उपखोरी, या नद्यांच्यावरती असणारी धरणं आणि याचं विशेष महत्त्व का आहे, या सर्व घटकांची माहिती आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला बघायची आहे. जेणेकरून तुम्हाला या नद्यांच्या घटकाविषयी जर कोणत्याही परीक्षेमध्ये एखादा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सहज पद्धतीने देता येईल. हा या ठिकाणी या व्हिडिओच्या पाठीमागचा हेतू आहे. चला तर आपण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील असणारी जी एक प्रमुख नदी आहे गोदावरी नदी, या गोदावरी नदी आणि तिची जी उपखोरी कोणत्या आहे त्या उपखोऱ्यांच्या विषयी आपण या ठिकाणी आता माहिती बघूयात. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण पाठीमागच बघितलं होतं की गोदावरी नदी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी तर आहेत, परंतु भारतातील ज्या प्रमुख नद्या आहेत, आपण भारताच्या भूगोल आणि भारतातील नद्यांच्या विषयी माहिती बघितलेली होती. या भारतातील प्रमुख नद्यांच्यापैकी गोदावरी नदी ही एक प्रमुख नदी आहे. या नदीला आपण दक्षिण गंगा असंही म्हणतो, कारण या ठिकाणी दक्षिण गंगा म्हणण्याच्या पाठीमागं इथं धार्मिक उद्देश आहे. कारण आपल्या भारतामध्ये असणारी जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी एक ज्योतिर्लिंग नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ठिकाणाच्या जवळूनच ब्रह्मगिरी डोंगरातून या गोदावरी नदीचा उगम होतो. आता जर आपण गोदावरी नदीची लांबी बघितली तर जवळपास 1450 किलोमीटर एवढी आहे. मैलमध्ये विचार करायला गेलो तर 900 मैल एवढी आहे. आता हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात की दक्षिण गंगामधून कोणती नदी ओळखली जाते किंवा गोदावरी नदीची लांबी किती किंवा लांबीनुसार क्रम विचारला जातो, त्यावेळेला आपल्याला हे घटक सर्व माहीत असणं गरजेचं आहे. आता ही जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतो. सर्वसाधारणपणे आग्नेय दिशेला वाहून गोदावरी नदी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागराला आंध्र प्रदेशात मिळते. म्हणजे आपण जर बघितलं तर उगमतीचा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असणारं जे ब्रह्मगिरी डोंगर आहे त्या ब्रह्मगिरी डोंगरामध्ये तिचा उगम होतो आणि तीच गोदावरी नदी आंध्र प्रदेशामध्ये राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात उगम पावणारी नदी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यातून बंगालच्या उपसागराला मिळत असलेली पाहायला मिळते. आता ही जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीला दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इत्यादी काही प्रमुख उपनद्या आहेत. या गोदावरी नदीचं राजमहेंद्रीपासून 10 किलोमीटर अंतरावरती व समुद्रापासून 80 किलोमीटर आधी समुद्रास मिळण्यापूर्वी ही गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीचं 2 नद्यांच्यामध्ये विभागणी होते. म्हणजे जर आपण बघितलं तर हा जो बंगाल उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागराला ही नदी मिळत असताना डायरेक्ट नदीचं पूर्ण पात्र मिळत नाही, तर या नदीच्या 2 शाखा होतात. म्हणजे ही नदी 2 ठिकाणी विभागली जाते आणि 2 ठिकाणी विभागून त्या ठिकाणी ती नदी नंतर बंगालच्या उपसागराला मिळते. ह्या ज्या तिच्या 2 उपवाहिन्या निर्माण होतात त्या 2 उपवाहिन्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी म्हणून ओळखलं जातं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये वसिष्ठी नदी आहे, ती वसिष्ठी नदी आणि वशिष्ठा नदी या 2 वेगवेगळ्या नद्या आहेत. आता गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी या 2 उपनद्या या गोदावरीच्या आहेत. याच्या संदर्भातही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी हा घटक तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता गोदावरी नदी जी आहे ती गोदावरी नदीचं उगम नाशिकमध्ये होतो आणि त्या ठिकाणी तिचा संगम या दोन्ही तटांची प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा गोदावरीची परिक्रमा म्हणून धार्मिक गोष्टींच्यामध्ये अत्यंत ती प्रसिद्ध आहे. अनेक लोक त्या ठिकाणी धार्मिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या गोदावरी नदीच्या दोन्ही तटांची प्रदक्षिणा पूर्ण करतात. त्यालाच गोदावरीची परिक्रमा असे म्हटलं जातं. आता गोदावरी नदीचा उगम आपण जर बघितला तर सर्वसामान्य आपण त्याची माहिती बघत असताना गोदावरी नदीचं खोरं हे भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे. या आकृती म्हणजे नकाशामध्ये थोडक्यात तुम्हाला गोदावरी नदीचं माहिती दिसेल. इथे उगम तिचा होतो आणि या ठिकाणी तिचा अस्त होतो. या ठिकाणी पूर्णपणे ही गोदावरी नदी डार्क लाईनमध्ये असणारी ही नदी वाहून या ठिकाणी येते आणि अनेक छोट्या मोठ्या ज्या लाईन तुम्हाला दिसतात त्या बाकीच्या उपनद्या येऊन मिळतात आणि एवढं मोठं गोदावरी नदीचं हे पाणलोट क्षेत्र असलेलं पाहायला मिळतं. म्हणजे एवढ्या मोठ्या क्षेत्राला गोदावरी नदी आपल्या पाण्याचा पुरवठा करते.
या गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी डोंगरावरती तिचा उगम होतो। त्यामुळे या ठिकाणी ही नदी एक धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे, कारण त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आधी सांगितल्याप्रमाणे 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी एक महत्त्वाचं ठिकाण आहे। आता जर गोदावरी नदीची लांबी तुलनात्मक बघितली तर भारतात एकूण 1465 किलोमीटर लांबीची असणारी नदी आहे। एकूण क्षेत्रफळ जर तिचं बघितलं पाणलोट क्षेत्र तर 3,13,389 चौरस किलोमीटर क्षेत्रावरती त्या नदीचं पाणलोट क्षेत्र आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या क्षेत्राला ती नदी पाण्याचा पुरवठा करते किंवा त्याच्या पाण्यावरती किंवा त्याच्या उपनद्यांच्यावरती आजूबाजूचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र ओलिताखाली येतं किंवा त्याच्या माध्यमातून त्याचा उपयोग होतो। भारताच्या 10% क्षेत्र या गोदावरी नदीने व्यापलेलं आहे। आता जर आपण महाराष्ट्राचा अभ्यास करतोय, महाराष्ट्राच्या भूगोलाची माहिती बघतोय, महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्रातील एकूण लांबी जवळपास 668 किलोमीटर एवढी आहे। तर एकूण क्षेत्रफळ हे आपण बघितलं की पूर्ण गोदावरी नदीचं भारतातील क्षेत्रफळ एवढं आहे, म्हणजे 3,13,389 चौरस किलोमीटर एवढं आहे। तर महाराष्ट्रामध्ये ही गोदावरी नदी 1,53,789 चौरस किलोमीटर क्षेत्राचा त्या ठिकाणी ओलिताखाली आणण्याचं किंवा त्या ठिकाणी त्या क्षेत्राला आपला लाभ देण्याचं काम करते। गोदावरी नदीचं संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचा जवळपास 49% क्षेत्र व्यापलेलं आहे। म्हणजे आपण बघितलं तर अर्ध्या महाराष्ट्रामध्ये या गोदावरी नदीच्या माध्यमातून तो भाग ओलिताखाली किंवा त्याचं पाणलोट क्षेत्र किंवा त्याचा उपभोग घेताना लोक आपल्याला असलेली पाहायला मिळतात। म्हणजे 50% भागावरती या गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या आहेत। म्हणजे याच्यावरून आपण गोदावरी नदीची व्यापकता अनुभवू शकतो किंवा माहिती करून घेऊ शकतो। हेच गोदावरी नदी जी आहे ती महाराष्ट्रातील मुख्य नदी खोरं म्हणून ओळखलं जातं, कारण या गोदावरी नदीच्या क्षेत्रामध्ये असणारे इतर जिल्हे, त्याचा प्रशासकीय भाग या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला विकास झालेला पाहायला मिळतो। म्हणून एक प्रमुख नदी म्हणून आपण गोदावरी नदीकडे बघतो। आता जर आपण बघितलं तर गोदावरी नदीच्या उजव्या तीरावरून म्हणजेच दक्षिणेकडून आणि डाव्या तीरावरून म्हणजेच उत्तरेकडून तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात। त्या उपनद्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। आता जर बघितलं तर उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून या गोदावरी नदीला दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसारा, कुंडलिका, तेरणा, मांजरा या प्रमुख नद्या तिच्या या तीरावरून तिला येऊन मिळतात। तर उत्तरेकडून जर आपण बघितलं तर उत्तरेकडून कदवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती या नद्या तिला उत्तरेकडून येऊन मिळत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर नेवासे वसलेले आहे। या ठिकाणी दोन्ही नद्या गोदावरीला मिळतात। आता नेवासे हे जे धार्मिक ठिकाण आहे किंवा ऐतिहासिक ठिकाणी आपण त्याला म्हणतो। आता नेवासे हे ठिकाण एक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे। या ठिकाणी प्रवरा आणि मुळा या ज्या दोन नद्या गोदावरीला येऊन मिळतात। आता आपण जर बघितलं तर गोदावरी नदीवरती असणारी आपल्याला अनेक आता 50% क्षेत्रावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 50% क्षेत्रावरती महाराष्ट्रात गोदावरी नदी आहे। या गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांवरती अनेक छोटी मोठी धरणं आहेत। धरणांच्या विषयी आपल्याला इथं माहिती बघायची आहे। गोदावरी नदी जर आपण बघितलं तर या ठिकाणी नदी दिलेली आहे, धरण जिल्हा दिलेला आहे आणि कोणतं धरण आहे ते दिलेलं आहे। आता जर आपण बघितलं तर गोदावरी नदीवरती नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर हे धरण आहे। त्या धरणाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे। आपल्या भारतातलं सर्वात पहिलं मातीचं धरण म्हणून गंगापूर धरण ओळखलं जातं। त्याचबरोबर गोदावरी नदीवरती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण आहे, ते महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जातं। ही दोन विशेष या गोदावरी नदीची आहेत। त्याचबरोबर या गोदावरी नदीच्याच उपनद्या कादवा आणि दारणा या दोन नद्यांच्यावरती कादवा नदीवर नाशिक जिल्ह्यामध्ये नांदूरमाध्येश्वर, धमेश्वर आणि दारणा नदीवरती दारणा हे धरण असलेलं पाहायला मिळतं। तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये शिवना या उपनदीवरती शिवना धरण, त्याचबरोबर अंबाडी धरण आणि गिरजा नदीवरती गिरजा धरण आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्येही या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। त्याच्यामध्ये सिंदफणा आहे, मांजरा आहे, कुंडलिका आहे। याच्यातील सिंदफणा जी नदी आहे त्या सिंदफणा नदीवरती माजलगाव आणि सिंदफणा ही दोन धरणं आहेत। मांजरा या नदीवरती मांजरा हे धरण आहे, तर कुंडलिका नदीवरती कुंडलिका धरण असलेलं पाहायला मिळतं। म्हणजे अशा प्रकारे ही गोदावरीची नदीच्या उपनद्यांच्यावरतीही अनेक धरणं असलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या नदीने खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा केलेला आपल्याला पाहायला मिळतो।
आता ही जी गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीवरती आपण बाकीची धरणं बघितली, तशीच इथे ही धरणं आहेत. याच्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीचा त्या उपनद्या आहेत, त्याच्यातील प्रवरा आणि मुळा, याच्यातील प्रवरा नदीवरती भंडारदरा हे धरण आणि मुळा नदीवरती मुळा हे धरण आहे. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची उपनदी पूर्णा आणि कापरा या आहेत. या पूर्णा नदीवरती एलदरी आणि कापरा नदीवरती कापरा हे धरण आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरती विष्णुपरी आणि बाभळी ही 2 धरणं आहेत. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा या उपनदीवरती एलदरी हे धरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारे ही गोदावरी नदीवरती आणि गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांच्यावरती असणारी छोटी मोठी धरणं आहेत. आता या धरणांच्या विषयी तुम्हाला या ठिकाणी योग्य जोड्या जुळवा किंवा त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. आता गोदावरी नदीचं जर आपण एक विशेष बघितलं तर या ठिकाणी 2 विशेषणं आहेत. एक गंगापूर धरण आहे आणि एक जायकवाडी धरण आहे. आता या ठिकाणी तुम्हाला इथे विस्तार दिसत आहे. जर आपण बघितलं तर दक्षिण भारताचा नकाशा आहे. यामध्ये गोदावरी नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगेमध्ये होतो आणि ही नदी जवळपास या ठिकाणी बंगालच्या उपसागराला इकडे मिळते. म्हणजे किती लांब नदी ही वाहत येते आपल्याला याच्यावरून त्याची कल्पना येऊ शकते. आता हे जे गंगापूर धरण आहे, गंगापूर धरण 1948 साली या धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि पूर्ण याचं काम 1956 साली झालेलं होतं. जगातील पहिलं मातीचं धरण म्हणून या गंगापूर धरणाकडे बघितलं जातं. याची उंची जवळपास 37 मीटर आहे आणि लांबी 3.9 किलोमीटर एवढी आहे. याचं क्षेत्रफळ जवळपास 22.86 चौरस किलोमीटर आहे आणि या धरणाची साठवण क्षमता 167 दशलक्ष घनमीटर आहे. धरणावरती 0.5 मेगावॅट जलविद्युत निर्मितीचा प्रकल्प असलेला पाहायला मिळतो. हे याचं एक विशेष आहे. म्हणजे मातीचं धरण सर्वात जुनं असून 1948 सालचं असून सुद्धा या धरणातून जलविद्युत निर्मिती केली जाते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जायकवाडी धरण. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवरती असलेलं महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण आहे. मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आहे. आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण आहे. 60 किलोमीटर लांबीची आणि 10 किलोमीटर रुंदीची इतका मोठा पसारा असलेली नाथसागराची आशिया खंडातील सर्वात मोठं धरण म्हणून याची ओळख आहे. आता हे जे गोदावरी नदीचं धरण आहे, गोदावरी नदीच्या जलाशयाला नाथसागर या नावाने ओळखलं जातं. जायकवाडी धरणाची तब्बल 102 TMC एवढी पाणी साठवण्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षाच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून याच धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र म्हणूनही ओळखलं जातं. आता तुम्हाला परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या धरणाला छोटा समुद्र म्हणून ओळखलं जातं. तर जायकवाडी धरणाला छोटा समुद्र म्हणून ओळखलं जातं कारण त्याने मराठवाड्याची जवळपास 4 वर्षापर्यंतच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या ठिकाणी हे जायकवाडी धरण महत्त्वाचं आहे. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला या ठिकाणी गोदावरी नदीच्या अनेक उपनद्या तुम्ही या ठिकाणी बघितल्या. या गोदावरी नदीच्या ज्या सबबेसिन आहेत त्या सबबेसिनमध्ये पहिली जी सबबेसिन आहे ती म्हणजे पूर्णा नदीचं उपखोरं. आता ही जी पूर्णा नदी आहे त्या पूर्णा नदीचा उगम अजंठा डोंगररांगेमध्ये होतो. याची लांबी जवळपास 397 किलोमीटर आहे. याच्या उपनद्या याच्या डाव्या तीरावरती खेळणा ही उपनदी येऊन मिळते तर उजव्या तीरावरून अंजना, गिरजा, कापरा, दुधना ह्या प्रमुख नद्या या पूर्णा नदीला तिच्या उजव्या तीरावरून येऊन मिळतात. त्यानंतरची दुसरी उपनदी आहे गोदावरी नदीची ती म्हणजे मांजरा नदी. या मांजरा नदीचं उपखोरं आपल्याला बघायचं आहे. या मांजरा नदीचा उगम बालाघाट डोंगररांगेमध्ये बीड आणि पाटोद्याच्या पठारावरती याचा होतो. याची लांबी 721 किलोमीटर आहे. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून वाहते. या नदीच्या उपनद्या तवरजा, तेरणा, गिरणा, लेंडी आणि मनाड या तिच्या उपनद्या आहेत. या ठिकाणी ही जी नदी आहे ती नदी बीड जिल्ह्याची दक्षिण सीमा निर्माण करण्याचं काम करते. वर्धा आणि वैनगंगा यांचा साधारणतः प्रभाव उत्तर आणि दक्षिण दिशेला असलेला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी ही मांजरा नदी महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पुढचं आपल्याला उपखोरं बघायचं आहे ते म्हणजे पैनगंगा नदीचं उपखोरं. या पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगररांगेमध्ये बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा रांगांच्यामध्ये होतो. या नदीची लांबी जवळपास 495 किलोमीटर आहे. ही नदी विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी म्हणून ओळखलं जातं. हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. या नदीच्या उजव्या तीरावर कयाधू आणि डाव्या तीरावरून पूस, अनाड, वाघाडी, खुणी आणि अरुणावती या नद्या येऊन मिळतात. त्यानंतरचे आहे वर्धा नदीचं उपखोरं.
या नदीचा उगम सातपुडा रांगांच्यामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये होतो. याचा मार्ग वर्धा, अमरावती आणि पुढे यवतमाळ अशा प्रकारचा आहे. याची लांबी जवळपास 455 किलोमीटर आहे. ही नदी उत्तर दक्षिण दिशेमध्ये वाहते. या नदीच्या उपनद्या उजव्या तीरावरून वेमला, निरगुडा, पैनगंगा या नदीच्या उजव्या तीरावर वेमला, निरगुडा, पैनगंगा, रामगंगा आणि डाव्या तीरावर कार, बोर, नंद, इरई या नद्या येऊन मिळतात. महाराष्ट्रात अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांच्या सीमेवरून ही नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळेल. आता त्यानंतर पुढचं जे नदी खोरं आहे ते म्हणजे वैनगंगा नदीचं खोरं. वैनगंगा नदीचा उगम मैकल पर्वतरांगेमध्ये मध्य प्रदेशामध्ये होतो. आता ही जी नदी आहे ही नदी शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांच्या जवळ भाकल या ठिकाणी उगम पावते. याची लांबी 295 किलोमीटर आहे. फक्त महाराष्ट्रातील, इतर राज्यांच्या मधील वेगळी आहे. ही नदी उत्तर दक्षिण दिशेमध्ये वाहते. या नदीच्या उपनद्या कान्हण, पेंच, बाग, नाग, अंधरी, शूर, गावडी, बावनथडी आणि त्रिवेणी या तिच्या उपनद्या आहेत. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर दक्षिण सरहद्दीवर वैनगंगा नदीमुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांची उत्तर दक्षिण सीमा निर्माण झालेली आहे. हा परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. विदर्भातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्यांनी मिळून प्राणहिता ही नवीन प्रवाह तयार झालेला आहे. वैनगंगा आणि वर्धा खोरे कोळशाच्या साठ्यांकरता ओळखलं जातं. प्राणहिता ही महाराष्ट्र व तेलंगणातील सुमारे 117 किलोमीटर सरहद्द तयार करते. विदर्भातील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा या नद्यांनी मिळून प्राणहिता तयार होते. आता हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र आणि तेलंगणाची जी सीमा आहे 117 किलोमीटर लांबीची सीमा तयार करण्याचं काम ही वैनगंगा नदी करते. म्हणून ह्या ठिकाणीही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुढचं सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं खोरं आहे ते म्हणजे इंद्रावती नदीचं उपखोरं. या इंद्रावतीचा उगम ओडिसा राज्यातील कालहंडी जिल्ह्यामध्ये होतो. ही नदी अंबाजोगाई जवळ मांजरा नदीच्या काही फाट्यांचे नदीचौर्य बाण नदीने केलेले आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्यात जसे जसे पूर्वेकडे जाऊ तसं तिचा विस्तार कमी कमी होत जातो. या नदीच्या उपनद्या बांदिया, अकेरा, डोंगरी आणि कोठारी या तिच्या उपनद्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी गोदावरी नदी, त्या गोदावरी नदीची थोडक्यात माहिती आणि तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, त्या उपनद्यांची खोरी कोणत्या आहेत, ती उपखोरी कोणत्या आहेत याची माहिती आपल्याला सांगता येते. याच्यानंतर आपण अशाच प्रकारे महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. याच्या संदर्भात जर त्या तुमच्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. अजूनही तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून यापुढे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला अभ्यासता येतील किंवा त्याची माहिती तुम्हाला भेटेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षांच्यामध्ये येईल. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.